श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 20 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जयाजी रुक्मिणीवरा, हे चंद्रभागा तटविहारा, देवा वरद पाणीधरा, दासगणूच्या मस्तकी. तू भूपांचा भूपती, अवघेच आहे तुझ्या हाती. मग माझी फजिती कार्य ऐसी मांडलीस. माझे पाप ताप दहन करा कृपा कृशाने करुण, राहो आनंदी सदा मन तुझे भजन करावया. यात अंतर केल्यास वृथा तुला लागेल दोष, खऱ्या थोराने आपणास बट्टा लावून घेऊ नये. म्हणून हे श्यामसुंदरा, राही रुक्मिणीच्या वरा, पांडुरंगा परमोदारा, माझी इच्छा पूर्ण करी. असो समाधिस्थ झाल्यावर श्री गजानन साधूवर म्हणू लागले नारी नर, आता काय ह्या शेगावी. शेगावीचा ज्ञान गभस्ती, असता गेला निश्चिती. आता काय तेथे माती, राहिली आहे निव्वळ. समुद्राचे आटल्या नीर, वा पुष्पतरूंचा गेला भर, कोण त्यांचे करणार कौतुक या जगांमध्ये. आता खेपा शेगावात करणे आहे की निमित्त, देव नसता देवाऱ्यात माळा बांधणे व्यर्थची. ऐसे कित्येक बोलती परितू असे साच भ्रांती, महाराजांची दिव्य ज्योती अदृश्य आहे तेच ठाया. जेवी इंद्रायणीची तिरी, ज्ञानेश्वर समाधिस्थ जरी, ते आहेत भेटले परी तेच ठाई भाविका. तैशीच शेगावात श्री गजानन स्वामी समर्थ, ऐसा जयांचा सिद्धांत दर्शन त्यांना तेथ होते. ते विषयीची एक कथा सांगतो मी येथ आता. गणपत कोठाडे नामे होता एक भाविक गृहस्थ. हा रायली कंपनीचा एजंट शेगाव दुकानीचा, नित्य नेम होता त्याचा दर्शनाचा श्रोते हो. अस्समानी प्रतिदिवशी या नैवेद्याने मठासी, पैसोनी समाधीपासी स्तवन करावे एकनिष्ठे. एकदा ऐसे वाटले त्यास, अभिषेक करून समाधीस, उद्याच्या विजयादशमीस ब्राह्मण भोजन घालावे. केली सर्व तयारी अभिषेकाची साजिरी, शिधा मठाभीतरी धाडीला मोठ्या प्रमाणात. तै कांता म्हणे, हो प्राणनाथा, हे तुम्ही काय करिता. हाड नाही तुमच्या हाता खर्च करण्याच्या बाबतीत. उद्या आहे विजयादशमी, म्हणून पोरांबाळासी कपडे अलंकार अंगासी करून घाला काहीतरी. हे अभिषेक ब्राह्मण भोजने वरचेवरी न योग्य करणे. दिली आपण ईश्वराने 4 पोरे बाळे हो. फुटका मनीना अंगावरती, मी लंकेची पार्वती. गृहस्थाची ही कारिती, संचय करावा धनाचा. हे कांतेचे भाषण गणपतरावानं रुजले जाणं. तो म्हणे, प्रपंचाहून श्रेष्ठ परमार्थ वाटे मला. तोच त्याच्या कांतेसी स्वप्न पडले रात्रीसी, उगेन छळी पतीसी तो करतो ते करू दे. त्यात तुझ्या बापाचे काय जाते सांग साचे. प्रेम अशाश्वताचे वेडे हे बाळगू नको. यामध्ये न काही सार, धनभूचे भूमीवर, येते मात्र बरोबर पाप पुण्य मानवाच्या. अभिषेक ब्राह्मण भोजन हे पारमार्थिक आहे पुण्य, त्याच्यासाठी वेचिता धन तेन जाय अनाठाई. पेरलेल्या बीजापरी त्याची स्थिती होते खरी, म्हणून सांगतो तुला पोरी अडथळा त्या करू नको. अशा पाहून स्वप्नास सांगती झाली पतीस, तेने गणपतरावास हर्ष झाला विबुध हो. आले काही प्रत्यंतर, महाराज येथेच साचार, सोडून द्यावा कुविचार आजपासून काहीतरी. मुले बाळे कोणाची, धनदौलत कोणाची, तू न वाही चिंता त्याची, ते अवघे समर्थांचे. असो गणपतरावाने पूजन केले आनंदाने, त्या दसऱ्याच्या मुहूर्ताने खर्चही केला अत्युत्तम. त्या गणपतरावाची निष्ठा समर्थपदी साची, जडली शुद्ध स्वरूपाची होती पहिल्यापासून. लक्ष्मण हरी जांजळाला ऐसाच अनुभव एक वेळा, बोरी बंदरावरी आला तो ऐका सांगतो. काही कामानिमित्त लक्ष्मण गेला मुंबईत, हा समर्थाचा होता भक्त पहिल्यापासून विबुध हो. घरच्या काही कटकटीने वैताग त्याच्या घेतला म्हणे, काही व्यापारा संबंधाने आला होता मुंबईस. असो बोरी बंदरावरी लक्ष्मण आला जाया घरी, तो आगगाडीच्या धक्क्यावरी एक भेटला परमहंस. अजानुबाहू उंच बांधा, दृष्टी नासाग्रासी सदा, ओंकाराचा सर्वदा जप चालला त्याच्या मुखी. तो बोलला लक्ष्मणास, तू गजाननांचा आहे शिष्य, ऐसे असून हताश का होतोस कळेना. तू आपल्या जेव्हा घरी पुण्यतिथी केलीस खरी, 400 पानांची तयारी करून अमरावतीला. गोपाळराव पेटकर आणि बापट मास्तर यांचा कैसा प्रकार घडला तो आण म्हणा. पुत्रशोक बापटासी झाला असून प्रसादासी, तो तुझ्या गेहासी आला होता ना सांगते. पेटकराचे ब्राह्मण भले, सांग कशाने राहिले. अरे गजानन स्वामी गेले त्या उभयंताच्या स्वप्नात, उपदेश करून दोघांस आणले होते प्रसादास. हे कैसे विसरलास सांग मला ये वेळी. खुनेच्या गोष्टी ऐकून साशंक झाला लक्ष्मण, म्हणे हा असावा कोण हे काही कळत नसे. लक्ष्मणे त्या संन्याशाला आदरे नमस्कार केला. तो पाहता पाहता गुप्त झाला बोरी बंदर स्टेशनावरी. मग लक्ष्मण येऊन घरी वागू लागला पहिल्या परी. प्रतिवर्षी आपुल्या घरी पुण्यतिथीचा प्रारंभ केला. अवधूत जयराम खेडकरासी सामीत राहिला गावासी, भेटत झाले पुण्यराशी संन्याशाच्या वेशाने.
एक माधव मार्तंड जोशी कळंब कसूर ग्रामासी आला मोजणी करावयासी जमिनीची श्रोते हो. हा सरकारी नोकर होता रेव्हेन्यू ऑफिसर. त्याचा गजानन साधूवर पूर्ण होता भरवसा. दिवसभर मोजणी केली. पुढे त्यास इच्छा झाली अस्समानाची समयाभली शेगावास जाण्याची. आज गुरुवारचा आहे दिन, घेऊ समर्थांचे दर्शन, ऐसा विचार करून आज्ञा केली शिपायाला. जोडा आपुली वेगे धमणी, जाऊ शेगावा लागुनी, रात्र तेथे काढूनी, येऊ सकाळी परत पुन्हा. तै तो शिपाई कुतुबुद्दीन बोलला कर जोडून, आभाळ आले भरून याचा विचार करावा. मन नदीला पाणी भले आहे थोडके आता आले, पाणी गडूळ झाले म्हणून केली विनंती. जोशी म्हणाले त्यावर, अरे आता हो नदी पार, जा दमनी करी तयार, उगीच सबबी सांगू नको. शिपायाने जोडीली दमनी. आता लगेच घेऊनी जोशी आता बैसोनी जाऊ लागले शेगावा. दमनी घातली नदीत, तो पाणी आले अकस्मात, जाण्या पहिलं तटाप्रत अवसर नाही राहिला. झंझावात बळावला कडकडार्थ करी चपला, मन नदीला पूर आला क्षणा माझी भयंकर. मेघ वर्षे मुसळधारा, झंझावात सुटला खरा, शेतकऱ्यांची अछपरा तो उडू लागला हो. शिपाई म्हणे कुतुबुद्दीन, साहेब येतेच आले मरण, तुम्हा आम्हा लागून उपाये असी आता नसे. तै माधव मार्तंड जोशी घाबरे झाले निजमानसी, बाहू लागले समर्थांशी करुणायुक्त वचने. हे समर्थ गजानना, रक्षणा आमुच्या करी प्राणा, अशा संकटी तुझ्या विना त्रातानं कोणी आम्हा ते. कथा ऐकली पुराणात, जहाज बुडता समुद्रात, त्यास संतांनी देऊन हात रक्षण केले सर्वस्वी. तूही संत असामान्य ब्रह्मवेत्ता करुणागण, करी आमुचे रक्षण येऊन या पुरामध्ये. दमनी तारे जीवन, बैल गेले घाबरून, मग जोशी पुढे होऊन बोलते झाले शिपायास, तू आता मागे सर, अवलियांचे भजन कर, तेच नेतीला आपणा पार, त्याची चिंता करू नको. जोशी म्हणाले समर्था, अगाध आहे तुझी सत्ता, वाटेल ते करी आता, तारी अथवा मारी आम्हा. कासरा दिला सोडून दोघांनीही मिटले नयन, तो काय घडले वर्तमान ते आता परियेसा. ऐशा महापुरांतुनी पहिलं तटा पावली दमणी, उभी राहिली येऊनी सडकेवरी शेगावाच्या. ऐसा प्रकार पाहता आनंदले उभयंता, पहा केवढी अगाध सत्ता आहे अवलिया बाबांची. पुरा माझे रक्षण केले, निज भक्तांना बुडू दिले. जोशी शेगावाप्रती आले एक घटका रात्रीस, वंदन केले समाधीला, पालखीचा पाहिला सोहळा. दुसरे दिवशी बहुत केला दानधर्म जोशांनी. बाळाभाऊची यापाशी ब्राह्मण भोजन घालण्यासी, काही रुपये अतिहर्षी जोशी देते जाहले. साकल्ले कथिले वर्तमान, बाळाभाऊ लागून, हे नवसाचे ब्राह्मण तुम्ही घाला माझ्यास्तव. कामी मला रजा नाही, काम जरुरीचे पाही, ऐसे लागून सांगून लवलाही, जोशी गेले निघून. एक यादव गणेश सुभेदार होता हिंगणीचा राहणार, तो करीतसे व्यापार वराडात कापसाचा. यास एके साली भला 10,000 तोटा आला, त्या चिंतेने क्षीण झाला काही न सुचे मानसी. परी व्यापार सोडवेना, चिंता मनीची जाईना, फायदा काही होईना त्याच्या मनाप्रमाणे. फायद्यासाठी खटपट करी, नाना प्रकारे साजिरी, स्वस्त न बसता व्यापारी राहता सदा प्रयत्नांत. हा एकदा वर्ध्यात आला काही कामानिमित्त, उतरण्या गेला घरात विनायक आसिरकरांच्या. तो इतक्यात तेथे आला एक भिकारी बुध हो भला, भिक्षा काही मागण्याला आसिरकरांच्या घरात. पोशाख अवघा मराठी, करा माझी भव्य काठी, डोईसू होती टोपी मोठी, बनातीची मळकट. कंपवायूने शरीर कापत होते वरच्यावर, त्यास पाहता आसिरकर चित्ती परम कोपले. जा बेट्या मागल्याद्वारी, तेथे मिळेल भिक्षा खरी, चढू नको चढूस पायरी ओसरीची ये वेळा. परी हे बोल त्याचे, भिक्षेवरीन माणिसाचे, येऊनी वरती ओसरीचे, यादवा सानिध्य बैसला. घाल भिक्षा काहीतरी, असे म्हणून पुढे करी, भिक्षापात्र भिकारी यादव सुभेदाराच्या. यादव म्हणे मनात, भिकारी हा लोचट बहुत, नको म्हणत असता येत हा बैसला येऊन. त्या ते पाहता न्याहाळून, तै तो भासला गजानन, सुभेदारा कारण शेगावचा राजयोगी. दृष्टीस पडता तेज अत्यंत, स्वरही त्याचा परिसत्य, फरक इतुकाच होता त्यात, कंप होता तनुला. तेज मुद्रा बोलणेस होते समर्थाप्रमाणे, ते पाहून ऐसे म्हणे सुभेदार निज चित्ती. हा जरी मानू गजानन, तरी ते गेले समाधीस्थ होऊन, आता महाराज कोठून पडतील आमच्या दृष्टीसी. काही असो पैसे दोन, देऊ भिकाऱ्या कारण, श्री गजानन समजून उहापोह ज्याचा नको. पैसे घेतले भिकाऱ्याने, अनेक काही देई म्हणे, श्री गजानना कारणे शेवटी शेरणी वाट गुळाची. ते वायदे करीशी वरचेवर, ते मी ना आता मानणार, तोटा 10,000, तुझ व्यापारी आला ना, त्याचा विचार अंतरी, करून देई काहीतरी, रुपये मजला लवकरी, काढ पाकिट खिशातून. ऐसे भिकारी बोलता, सुभेदार झाला देता, काही रुपये तत्वता पाकिटाचे काढून. भिकारी म्हणे ते अवसरी, संतुष्ट मी इतुक्यावरी, होत नाही दे लवकरी, आणखी रुपये काही मला.
पुन्हा रुपये काढिले भिकाऱ्यासी अर्पिले. तो इतक्यात घरात गेले विनायकराव आसिरकर. यादवराव एकटा बसला होता आसिरकराच्या ओसरीला. ते पाहून बोलला सुभेदाराशी इनेरीती. संशय गजाननाविषयी का घेतोस चित्ती पाही. कपडे काढून उभा राही माझ्या पुढे ये वेळा. तुझ्या अवघ्या अंगावर दृष्टी पडू देई एक वार. माझी तेने होईल दूर व्याधी तुझी यादवा. तू मजला मुलापरी कारे लाजसी अंतरी. असे म्हणून पाठीवरी हात फिरविला तयांनी. फिरविल्या नखशिकांत अंगावरून त्याने हात. तो आले इतक्यात आसिरकर ओसरीला. रुपये घेऊन भिक्षेकरी गेला द्वाराच्या बाहेरी. यादवाने बहुता परी तपास केला गावात. परीनं थांग लागला शेवटी त्याने निश्चय केला. ऐसा आपुल्या चित्ताला की हा असावा गजानन. सुभेदार म्हणे मानसी हे समर्थ असल्या आज दिवशी फायदा होईल व्यापारासी काहीतरी निसंशय. तो सुभेदाराच्या गाड्या आल्या कापसाच्या. विकावयासाठी साच्या वर्धाची या बाजारी. विक्री होता किंमत येती झाली तया बहुत. तेने यादव चित्तांत समाधान पावला. आणि निश्चय ऐसा केला जो भिकारी भेटला तो होता समर्थ भला श्री गजानन योगीराज. समर्थ आपुल्या भक्तांची रक्षण करीती अहर्निशी. निष्ठा मात्र त्यांचे विषयी दृढतर पाहिजे मनात. भाऊ राजाराम कवर खामगावी होता डॉक्टर. त्याची तेल्हाऱ्यावर बदली असे जाहली म्हणून तेथे जाण्याला खामगावाहून निघाला. सहकुटुंब मठात आला घ्याया श्रीचे दर्शन. गाडी केली तेल्हाऱ्याची तयारी केली निघण्याची. वेळ अस्तमानाची असती झाली ये वेळा. बाळाभाऊ मठाधिपती तो त्या बोलला येणेरीती. अहो ऐका माझी विनंती. प्रसाद घेऊन जावे तुम्ही आजपर्यंत गेला ना येथून उपोषित. आज ऐसे विपरीत काहो म्हणे आणिले. ह्यातून आहे व्यातिपात हे आणावे मनात. कवर सांगे त्याप्रत मला निकड आहे बहु. आज रात्री प्रसाद घेतो मागल्या रात्री निघून जातो. नसता आग्रह मला तो तुम्ही न करा ये काळी. बोलल्याप्रमाणे निघाला तेल्हाऱ्याचे डॉक्टर भला. घेऊन मुलां माणसाला दमनी माझी बसून. रात्र होती अंधारी महाभयंकर साजरी. वाटे निशा शोक करी निजपतीच्या वियोगे. तो चमत्कार ऐसा झाला तेल्हाऱ्याचा रस्ता चुकला. कोणी न भेटे पंथाला विचारावे कोणा जरी. गाडी अरुंद रस्त्यावर दोन्ही बाजूच काटे फार. गाडी उभी काठावर एका भव्य तलावाच्या. म्हणता झाला गाडीवाला साहेब रस्ता आहे चुकला. ते ऐकून कवराला आश्चर्य वाटले मानसी. खाली उतरून तो पाहत तो अवघे दिसले विपरीत. अपशब्द बोलला बहुत तो त्या गाडीवाल्याला. तू तेल्हाऱ्याचा म्हणून तुझी गाडी केली जाणं. आडमार्गे आणून आम्हास कैसे सोडिले. काय होतास दारू प्याला म्हणून हा रस्ता चुकला. वाट तुझ्या डोळ्याला दिसली कशी नाही सांग मज. तेल्हाऱ्याचा रस्ता थोर आम्ही हमेशा वाहतो साचार. मग आडमार्गावर गाडी कशी आली तुझी. ऐसे कवर बोलता गाडीवाला जोडी हाता. का हो मजला शिव्या देता म्यानं अपराध केला की. मी हमेशा भाडे करतो तेल्हाऱ्याहून येथे येतो. वाटेल तेव्हा गाडी हाकतो रस्ता अवघा माहीत मज. बैलही ना कोठे वळले ते नीट येथेच आले. तलाव पाहता स्तब्ध झाले हा न रस्ता तेल्हाऱ्याचा. मग कवर समजला मनात हे समर्थांचे आहे कृत्य. प्रसाद घेतल्या विरहित काकी मी निघालो. बाळाभाऊच्या विनंतीला मी नाही मान दिला म्हणून माझा रस्ता चुकला. आता वाट ग अशी कशी. हे भयंकर कानन येथे मशी त्राता कोण. गजानना तुझं वाचून रक्षण माझे कराया. तो तळ्याच्या दुसऱ्या बाजूला घांगरमाळांचा आवाज झाला. डॉक्टरांच्या कानी पडला. तेने आला थोडा धीर. गाडीवाल्यासी म्हणे कवर रस्ता नाही फार दूर. या चाहुलीचा सुमार धरून गाडी हा नाता. ते त्याने ऐकिले काट्या कुपाट्यांमधून नेले. नीट रस्त्याला लाविले या आपल्या गाडीस. हमरस्ता लागला भली. डॉक्टराने चौकशी केली. तो ऐशापरी समजली गोष्ट त्या कवराती. हे शेगावचे शिवार आहे अजून साचार. मग म्हणाला डॉक्टर चाल शेगावी परत आता. सूर्योदयाचे समयाला शेगावासी कवर आला. वृत्तांत बाळाभाऊला केला सर्व निवेदन. मग बाळाभाऊ म्हणाले हेच आज बरे झाले. व्यातीपातीनं जाऊ दिले समर्थांनी तुम्हास. आज प्रसाद ग्रहण करा. उद्या जा हो तेल्हारा. करू नये कधीच खरा प्रसादाचा इन्कार. समर्थांचे तुम्ही भक्त म्हणून तुम्हा आणले परत. मानवाचे अवघे बेत सिद्धीस जाणे अशक्य. संताचा जे असेल म्हणे तेच येईल घडोनी. भरवसा त्यांचे चरणी ठेवून स्वस्थ असावे. दुसऱ्या दिवशी प्रसादासी घेऊन गेला तेल्हाऱ्यासी. आता पुढील गोष्टीसी अवधान द्यावे श्रवणाती. एक रतनसा नामे नर होता जातीने भावसार. तयाचा मुलगा दिनकर होता 1 वर्षाचा. त्यासी सोबणीचा रोग झाला. कोणी म्हणती सटावला. बालक अवघा सुकून गेला. रक्त न राहिले अंगात. दिसू लागली अवघी हाडे वरती नुसते कातडे. वैद्य आणले बडे बडे परीन झाला उपयोग. मुलगी रडता राहीना. दूध पाणी घेईना. ज्वर मुळेच सोडीना. पाहतायाच्या तनुने. वैद्य म्हणती रतन सासी
आता औषधन देई यासी हा तुझ्या हातासी लागणे आहे अशक्य. शक्याशक्य विचार सुज्ञे करावा निरंतर, उगीच पूल सागरावर बांधावया जाऊ नये. ऐसे ऐकून रतनसाड रडू लागला ढसाढसा. शेवटी विचार त्याने ऐसा केला आपुल्या मानसी. येवी तेवी मरते पोर माझे आता साचार, पाहू करून एक वार उपाय हा शेवटचा. दिनकराचा अंतकाळ आला होता अतिजवळ, घरची माणसे सकळ लागली श्रोते रडावया. हातपाय गार झाले नेत्र तेज मंदावले, मनगटाचे सोडिले ठिकाण पहा नाड्यांनी. अशा स्थिती माझारी रतनसाने पुत्र करी, घेऊन ठेविला असे द्वारी नेऊन या समर्थांच्या. आणि केला त्यांची नवस पुत्र माझा उठल्यास, शेरणी वाटीनं तुम्हास मी 5 रुपयांची. तुम्ही पावले अवघ्याला त्याचा अनुभव द्यावा मला, मी आहे आपुला माझी उपेक्षा करू नका. माझे मूलद्वारात तुझ्या जरी झाले मृत, तरी अवघ्या वराडात तुझी होईल नाचक्की. अमृतापरी तुझे चरण आले सांगता आम्हा जण, हे स्वामी गजानन कृपा करा या बाला. पुत्र न माझा उठला जरी, मी डोके फोडीन पायावरी, तुझ्या आज निर्धारी ऐसा निश्चय मनीचा. अमृत तुल्य तुझी दृष्टी, त्याची करावी आज वृष्टी, नको करूस मला कष्टी महापुरुषा गजानना. त्याच वेळी काही वेळ झाला, तो प्रकार ऐसा घडून आला, मूल हातपायाला हलवावया लागले, नाडी आली ठिकाणी रुदन करू लागले जाणी. तो प्रकार पाहुनी लोक सारे आनंदले. समर्थ कृपा झाल्यावर राहिलं कोठून त्या दर, सूर्याची या समोर तमामन पाड असे. दिनकर थोडे दिवसात होता झाला पूर्ववत, नवस असला श्रद्धायुक्त तो फळे हा न्याय असे. दादा कोल्हटकरांचा पुत्र राजा नावाचा आहे, प्रसाद समर्थांचा संतकृपा अमोल खरी. कन्या रामचंद्र पाटलाची चंद्रभागा नावाची, ज्वान 18 वर्षाची, लाडेगाव सासरजीची. ही असता गरोदर प्रसंग आला दुर्धर, प्रसूतीची वेळ फार कठीण स्त्री जातीला. लाडेगावाहून माहेरी चंद्रभागा आली खरी, प्रसूतीस्तव निर्धारी जनरीतीप्रमाणे. मोठ्या कष्टाने प्रसूती झाली तिची निश्चिती, तोच चंद्रभागेवरती ज्वरे अंमल बसाविला. तो होता नवज्वर, थकून गेले डॉक्टर, औषध उपचार केले फार आपुल्या मुलीस पाटलांनी. थोडा बहुत गुण आला, व्याधी तितक्या पुरता दबला, परी नव्हता मुळीच झाला नामशेष देहातून. चंद्रभागा आजारी पडू लागली वरच्यावरी, एकदा अकोल्या नेले खरी औषध तिला द्यावया. वैद्य विधाने नाना करीती, कोणी नळ संग्रहणी बोलती, कोणी वैद्य असे म्हणती क्षय झाला मुलीसे या. मेळ एकाचा एकाला नाही मुळी लागला, मग पाटलाने विचार केला आता वैद्य गजानना. तारो अथवा मारो इसी अंगारा लावा प्रतिदिवशी, तीर्थ द्यावे प्यावयासी समर्थांच्या पायाची. पिता मोठा निष्ठावंत, समर्थावरी अवघा हेत, हळूहळू त्या पोरी प्रत गुण येता जाहला. तिला उठवत नव्हते शय्यसी, तिचा आली दर्शनासी, पायी चालत मठासी. हे महत्व अंगाऱ्याचे, निष्ठावंत ज्याचा भाव तयासी पावे देव, उपास्यापदी भाव उपासके ठेवावा. रामचंद्राची अंगणा जानकाबाई सुलक्षणा, परिदैवयोग सुटेना तो भोगल्या वाचून. वाताचा झाला विकार जानकाबाईस साचार, पोट दुखे वरच्यावर काही उपाय चालेना. औषध देता दबे वात, पुन्हा उठे पूर्ववत. ऐसा क्रम दिवस बहुत चालला होता श्रोते हो. त्या वाताची अखेरी होती झाली मस्तकावरी, मेंदू बिघडला निर्धारी, गेली जाणीव मावळून. वेड्यापरी करावे वाटेल ते बोलावे, कधी उपाशी निजावे कधी बसावे जेवत. कोणी म्हणती लागले भूत, कोणी म्हणती रोग सत्य, काही वधू लागले तेथ हा करणीचा प्रकार असे. काकी जितके असती जमेदार, त्यांचे असती वाकडे फार, दुबळा आपुला जावी दोर, चेटूक करणी करून या. औषध उपाय बहुत केले जाणतेही आणविले, गंडे बहुत बांधिले करी जानकाबाईच्या. पाटील घरचा श्रीमंत तो सापडला अडचणीत, म्हणून येता झाला उत अवघ्या त्या दांभिकांना. कोणी अंगात आणावे, वेडाचे निदान करावे, काहीतरी सांगावे धनासव पाटलाला. तो बिचारा सारे करी, कांतावरी न होय परी, विचार जाने अखेरी ऐशा रीती ठरविला. वैद्य आता गजानन, जाणता आता गजानन, देवऋषी आता गजानन, तो ते वाटेल ते करो. माझी बायको सुन त्याची, ही भावना माझी साची, आता अन्य उपायांची गरज नाही आम्हाला. तू उद्यापासून प्रातकाळी करी स्नान, मठा माझी जाऊन घाली प्रदक्षिणा समाधीसी. ते तिचे पतीचे वचन सर्व थैव केले मान्य, समर्थ समाधी लागून घालू लागली प्रदक्षिणा. गेल्यानं त्या मात्र बाया, दया आली सद्गुरुराया, वातविकार जाऊन या निर्दोष ती जाहली. खऱ्या खऱ्या संतांची सेवा न जाई वायासाची, परिनिष्ठा मानवाची जडणे तेथे अशक्य. समर्थांच्या नंतर बाळाभाऊ गादीवर बसले, त्यांचे चमत्कार काही थोडे जाहले. हे वैशाख वद्य षष्टीशी शेगावी गेले वैकुंठासी, त्याच्या मागून गादीसी बसले येऊन नारायण.
बाळाभाऊ जेव्हा गेले तेव्हा नारायणाशी स्वप्न पडले. नांदुरे ग्रामे भले ते थोडे सांगतो. हे माळी नारायणा, तू शेगावास करी गमना, रक्षणा भाविक जनांना ऐसे मला वाटते. ऐसे स्वप्ने सांगून निघून गेले गजानन, म्हणून आले नारायण शेगावा माझारी. काही दिवस यांनीही अधिकार चालविला ते ठाई, यांची समाधी झाली पाही चैत्र शुद्ध षष्टीला. पूर्व सुकृतान वाचून संत सेवा न घडे जाण, संत सेवेचे महत् पुण्य त्या पुण्या पार नसे. श्री गजानन लीलेचा पार कधी न लागायाचा, अंबरीच्या चांदण्याचा हिशेब कोणा न लागे कधी. मी अज्ञान पामर, मती नाही तिळभर, मग हा लीला सागर मुखी केवी वर्णू हो. त्याने जे जे वदविले ते ते मी कथित केले, लेखनीने अक्षर लिहिले परी तेन तिचे सामर्थ्य. ती लेखनी ज्याच्या घरी तोच अक्षरे काढे सारी, निमित्त कारण होते खरी लेखनी ती लिहावया. तैसेच येथे झाले, मी लेखनीचे काम केले, लिहिते लिहिविते स्वामी भले श्री गजानन महाराज. त्यांच्या कृपे करून मी हे केले लेखन, येथे माझे मोठेपण काहीच नाही विबुध हो. स्वस्ती श्री दास गणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ आता आला कळसाप्रत कळसाध्याय पुढे असे. शुभं भवतु हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ विशोध्याय समाप्त.